वाघोली आणि विमाननगर मध्ये आता फरक काहीच नाही. तुम्ही वाघोलीचा विमाननगरचा विकास पहा आणि वाघोलीचा काही भागाचा विकास पहा, बऱ्यापैकी झालेला आहे. लोहगाव वाघोलीसाठी 238 कोटीची ती योजना आहे. त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी पाठपुरावा केला. ती योजनेचं भूमिपूजन काम चालू आहे, तर स्पीडली काम चालू आहे. पाण्याचा प्रश्न 1-1.5 वर्षामध्ये वाघोलीचा पूर्ण संपणार आहे. मग आमचं एकच ध्येय आहे, माझं आणि भाजप पक्षाचा असू द्या किंवा महायुतीच्या शासनाचा असू द्या, वाघोलीची समस्या सुटली पाहिजे आणि ते सोडवण्यासाठी जे जे करायला लागेल ते एक कार्यकर्ता वाघोलीचा सुपुत्र म्हणून आम्ही करणारच. कारण नेता कसा असावा काय त्याचं उदाहरण म्हणजे देवाचे कोण शिकण्यासारखं. तुमचं त्यांच्याशी जमलं, प्रदीप गंग यांच्याशी जमलं, पण माजी आमदार अशोक पवारांशी का जमलं? तुम्ही आता अजितदादांचा उल्लेख केला, तर आता या विधानसभेला सुद्धा तुम्ही अजितदादांना एक शब्द दिला होता की मी माऊली कटकेंना निवडून आणणार. आता तेच माऊली कटके या महापालिका निवडणुकीला तुम्हाला मदत करतील, सहकार्य करतील असं वाटतंय का? जेडपीच्या मित्रांना सगळ्यांना कळालं की ऐश्वर्याची गाडी घेतली, पण त्यांचे किस्से चालू झाले. तुम्ही भेटला होता का, कशी भेट झाली, कोणाबरोबर गेला होता? नमस्कार, मी विष्णू साना, प्लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत. आगामी महानगरपालिका निवडणूक जवळ आलेली आहे, अवघ्या काही दिवसावर आलेली आहे. त्यामुळे इच्छुक असतील, माजी नगरसेवक असतील, सर्वच जण झटून कामाला लागलेले आहेत. त्यामध्ये त्यांचं विजन काय असणार आहे, त्यांना का नगरसेवक व्हायचंय, काय नागरिकांचे प्रश्न सोडवायचे आहेत, याबाबत काही इच्छुक उमेदवारांकडून मी त्यांची मतं जाणून घेणार आहे. आज माझ्यासोबत आहेत रामदास दाभाडे, ज्यांचा एक मोठा राजकारणातला संघर्ष राहिलेला आहे. ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि आता ते महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वतःचं नशीब आजमावून पाहत आहेत. रामदास भाऊ, आपलं लेट्सअप मध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. ग्रामपंचायत सदस्य म्हणून तुम्ही कारकिर्दीला सुरुवात केली, त्यानंतर उपसरपंच, सरपंच आणि त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य सुद्धा तुम्ही राहिले आणि त्यानंतर पुन्हा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा तुम्ही राहिलेले आहेत. आता महानगरपालिकेमध्ये विजयाची गुढी तुम्हाला खुणवते का? ज्यावेळेस आपण लोकांची राजकारणाकडे समाजकारण पाहतो आणि इतक्या वर्षामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करताना वाघोली म्हणजे डेव्हलपमेंट झाली, ती पाहता मला नक्कीच या निवडणुकीमध्ये लोक स्वीकारतील, माझा विजय करतील याची मला 100% खात्री आहे. तुम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य होता सुरुवातीला, त्यावेळेची वाघोली आणि आत्ताची वाघोली काय फरक पडला? खरं पाहायला गेलं तर मी राजकारणामध्ये 1992 सालाच्या दरम्यान पहिली निवडणूक आम्ही लढलो. त्यावेळेस आमचे माजी सरपंच कैलासवासी आनंदराव पंढरनाथ शिंदे यांचं ज्यावेळेस ते सरपंच असताना माझं घर ग्रामपंचायत जवळच होतं आणि त्यामुळे त्यावेळेस शाळेमध्ये जाताना ते पाहायचं की सरपंच काम कसे करायचे, मग ते बॉडी पुढं शाळेमध्ये त्यांना मान किती असायचा, मग ते लोकांच्या मध्ये कशा अडचणी सोडवायचे हे पाहायचे. मग शाळेपासूनच आमच्या मनामध्ये ते राजकारण, थोडं थोडं समाजकारण आणि राजकारण बिंबायला लागलं. त्यानंतर 1984 ला 10वी पास झाल्यानंतर आम्ही थोडं उद्योगधंद्याकडे वळायला सुरुवात केली आणि मग व्यवसाय करत असताना आमचा ग्रामपंचायतीला पॅनल खरं पाहायला गेलं तर वाघेश्वर पॅनल म्हणून आमच्या पॅनलचं नाव होतं आणि ते आनंदराव शिंदे आणि त्यांच्या बरोबर बरेचसे पहिल्या निवडणुकीची आठवण आणि बरेचसे जुनी लोक आमची त्यांचे सहकारी होते, त्यांनी म्हणून केलं. आम्ही लहान लहान असताना शाळेच्या जीवनामध्ये पाहायचं की हे करताना आपणही अण्णांसारखं का काम करू शकत नाही, एक मनामध्ये जरा ओढ निर्माण झाली, एक आशा निर्माण झाली की आपण अण्णांसारखं सामाजिक काम करू. मग अण्णांचं निधन झाल्यानंतर आमच्या गावचे माजी सरपंच पंढरनाथ कटके आणि त्यांच्या बरोबर असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायला सुरुवात केली. आम्ही 92 साली निवडणूक लढवली, कारण आम्ही सगळे काम व्यवसाय करून संध्याकाळचं गप्पा मारायला पानाच्या दुकानावर बसायचे. मग त्यावेळेस आमचं ठरलं की आपण सर्वच पोरांनी
मित्रांनी उभं राहायचं, मग कोणी कुठल्या वार्डामध्ये उभं राहायचं. एकदा ठरवल्यानंतर आम्ही 92ची निवडणूक लढवली. त्यावेळेस आम्हाला खरं पाहायला गेलं तर चिन्ह राजकारणाचा काही गंधच नव्हता. त्यावेळेस मतदार याद्या कशा असतात, वार्ड कशा असतात आज पाहिलं. पण त्यावेळेस मध्ये आम्हाला चिन्ह बी अशी चांगली मिळाली होती की ढाल तलवार आणि वाघ, काय अशी चिन्ह मिळाली होती. आणि त्यावेळेस आमच्या पॅनलचे फक्त 3च सदस्य निवडून आले. त्यामध्ये माजी सरपंच पंढरनाना कटके असतील, एक आमचे स्वर्गीय गुलाबराव जाधवराव विखे होते आणि डॉक्टर सुमित्राताई कोलते, हे आमचे त्यावेळेस 3च सदस्य निवडून आले. त्या पहिल्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला ते आम्ही एकदम हसण्यावारी नेला. आम्हाला काही गंधच नव्हता, त्यामुळे आम्हाला काय वाटलंच नाही. तुमचा पराभव नव्हता झाला? माझा बी झाला होता. तुमचा पण झाला? कारण ते आम्हाला काय लोकांच्यात म्हणजे गेलोच नव्हतं, त्यामुळे काय आम्हाला काय ते पराभवाचं काय हे नाही. एक आपल्याला राजकारणात उभं राहायचं म्हणून आपण ते उभं राहिलो. का राहिले होते उभे तुम्ही? एक आम्हाला अण्णांसारखं काम करायचं, लोकांना समाज काम करायचं असं जाणवत होतं. आणि त्यावेळेस मोठमोठाले घरंदाज लोक म्हणजे पाटील असतील, जाधवराव समाज, ही परिवारातले लोक राजकारणात होते. एक आपलं आमच्या पॅनलला आम्ही तरुण सहकारी म्हणून उभं केलं आणि आम्हाला त्यामध्ये पराभव आला. पण पराभव करताना त्यातून आम्ही चांगल्या प्रकारे शिकलो की गावामध्ये जर आपण लोकांची कामं केली, लोकांच्या अडीअडचणीला जर आपण तरुण सहकारी म्हणून उभं राहिलो तर लोक आपल्याला स्वीकारतील, याचा आम्हाला त्यावेळेस जाणीव झाली. मग आम्ही 92 सालापासून एक सामाजिक काम करायला सुरुवात केली. मंडळाच्या माध्यमातून असू द्या, गणपती मंडळ असू द्या, अनेक क्रिकेटच्या स्पर्धा असू द्या, त्याच्यातून कबड्डीच्या स्पर्धा असू, त्याच्यातून आम्ही कामाला सुरुवात केली. लोकांच्या सुखा दुःखात सगळ्या कार्याला आम्ही हजर राहायला लागलो. आणि योगायोगाने 1997 साली आम्हाला निवडणूक लढण्याची परत संधी आली, दुसरी निवडणूक. आणि त्यावेळेस पंढरनाथ नाना कटके, माजी सरपंच डॉक्टर चंद्रकांत कोलते असतील, माधव कोलते असतील, आमची जुनी जी टीम होती राजकारणामध्ये, त्यांनी सदस्य सरपंच म्हणून काम केलेले, त्या टीमने आम्हाला सांगितलं की आता तुम्हाला लढवायचं, आम्ही आता वाद झाला तुम्हाला. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्ही निवडणूक लढवायचं रती महारथी आमच्या समोर उभे होते. परंतु आम्ही एकच कार्य केलं होतं की आम्हीच्या जनतेवर भरोसा होता. मग ती निवडणूक आम्ही लढवली. लढवलं की आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतर मग एक आम्हाला कामाची संधीची आवड होती, ती संधी मिळाली. त्यावेळेस मी असं राजेंद्र सातव पाटील असतील, आमचे बरेच बाळासाहेब जगताप असे अनेक सदस्य होते की ते सगळेजण निवडून आले. आणि त्या निवडून आल्यानंतर पहिल्या टर्म मध्ये आमच्या सरपंच महिला ओबीसी राखीव असल्यामुळं त्यावेळेस सरपंच पदाचं मला संधी केली. पण कारभार माझ्या नेतृत्वाखालीच चालायचा. मी असं राजेंद्र सातव पाटील असं आम्ही सर्वजण कारभार करायचो. राजेंद्र सातव पाटील पहिल्या टर्म मध्ये उपसरपंच झाले. नंतर 2.5 वर्षांनी 2002 मध्ये मी उपसरपंच झालो. उपसरपंच झाल्यानंतर आपल्याला गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण शेवटी राजकारणामध्ये काय आपण काय कुठल्या आपला वंश परंपरागत राजकारण नव्हतं. त्यामुळे राजकारण गावासाठी करायचं या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केला. आणि मग ते प्रयत्न सुरू केला की बाबा आमची ग्रामपंचायतची इमारत जुनी होती, शाळेची इमारत जुनी होती, शाळेला बसण्याला एक खोल्या नाही असं त्या ठिकाणी रिपोर्ट होता जिल्हा परिषदचा. मग त्यावेळेचे आमदार स्वर्गीय गजानन बाबर साहेब असते, यांच्या माध्यमातून शाळेला काय फंड मिळाला. त्यावेळेचे आमच्या भागाचे खासदार आदरणीय चंद्रजी पवार साहेब होते, मग त्यांच्याकडून आपल्याला काय निधी मिळाला. हा सगळा विचार करून निधी आणून आम्ही त्या ठिकाणी शाळेच्या खोल्या उभ्या केल्या. मग जिल्हा परिषद मधून अर्जुन गरुड असतील त्यांच्या माध्यमातून किंवा बाबर साहेबांच्या माध्यमातून व्यायाम शाळा बांधल्या. पण लोकांना एक कामाची खात्री पटायला लागली की ही पोरं ही मुलं काम करून दाखवतात, त्यांच्याकडे काहीतरी विजन आहे. पण तुम्ही आता हे सरपंच म्हणून किंवा ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना असं कुठलं काम आहे की त्याचं तुम्हाला समाधान वाटतं आजही? खरं पाहायला गेलं तर मला 2006 साली मी दुसऱ्यांदा परत निवडणूक लढवली. आणि निवडणूक लढवल्यानंतर मी उपसरपंच म्हणून परत झालो, पंढरनाना सरपंच म्हणून झाले. त्यावेळेस डोक्यामध्ये एक विचार की गावाला पाण्याची समस्या फार मोठी. कारण कैलासवासी आनंदराव शिंदेंनी एक मुळा मोठा नदीच्या कडेला एक विहीर खांदून एक पाण्याची स्कीम केली होती. त्याच गाव फार बारीक होतं.
त्यावेळेस पहिल्यांदा ते आम्हाला नळ काय असतं ते पाणी ते बघायला मिळालं. बर. त्याच्यानंतर त्या स्कीमचं पाणी पुरलं नाही, ती पाणी बंद झाली. नंतर नव्याने आम्हाला परत एक स्कीम करायची होती. त्यावेळेस काही वेळेस माजी सरपंच माणिकराव सातवांनी एक स्कीम केली होती खारेगिरीवरून, त्याही पाण्याचं. परंतु एक वाघोलीला ठोस अशी पाणी पुरवठ्याची स्कीम आम्हाला पाहिजे होती. आणि स्वर्गीय गजानन बाबर साहेब असतील, पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून आपल्याला वर्ल्ड बँकची पाण्याची स्कीम आली होती. 16 गावांसाठी ती पाण्याची स्कीम होती. दिघी, धानोरी, इकडे वाडगाव शिरी असन, चंदननगर, खराडे असन, वाघोली असन, तुमचं लवगाव असन, परत तुमचं केसनन, भकोरी, वाडेबोलाई, हा एक 16 गावची पाण्याची स्कीम होती. परंतु लोकसंख्या लवगाव असन, दिघी, धानोरी वाढत गेली, विश्रांतवाडीला वाढत गेली, चंदननगर, खराडीला वाढत, ते पाणी पुढे येतच नव्हतं. आणि ते पाणी पुढे येत नसल्यामुळं आम्हाला पाण्याचे आमच्या कागद स्कीम दिसायची, वाघोलीला पाणी पुरवठा नळ योजना आहे काय, वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड बँकेची यशवा. मग त्यामुळे लोकांना असं वाटतं की वाघोलीला पाण्याची स्कीम आहे, पण पाणीच येत नव्हतं. त्या पाण्यासाठी वेळपसंख्य आम्हाला चंदननगर, खराडी वाल रात्र बरोबर त्या वालवर बसावं लागायचं. बरं, काय सिच्युएशन होती बरं त्यावेळेस? म्हणजे आताही पाण्याची समस्या आहेच, मात्र त्यावेळेची सिच्युएशन काय होती? त्यावेळेस आम्हाला म्हणजे पवना डॅम वरून पाणी यायचं, म्हणजे रावेत पुनावळ्याच्या तिथून पाणी यायचं. ते पाणी निगडी प्राधिकरण तिथं काय ते टाक्या होत्या, त्या टाक्यातून त्याच्यातून एक अपघात झाला, एक टाकी पडली, साठवणुकीची टाकी, आणि नंतर परत पाणी. पण ते पाणी सगळं शहराच्या भागातून यायचं आणि आम्ही शेवटच्या टोकाला, ते मुश्किलीने वाघोलीला 50-50 लिटर पाणी मिळालं तर ते मिळायचं. आणि पुढची केसनन, वाडेबोलाई, बकुरी ही गावात कोरडीच राहायची. मग आम्ही विचार केला की आपल्याला पाणी पुरवठ्याची योजना करणं गरजेचं आहे. आणि शासकीय योजनेमध्ये राज्य शासनाकडे असं दिसायचं की वाघोलीची पाणी पुरवठा योजना आहे, मग तुम्हाला काय नव्याने सँक्शन होत नव्हती. मग आम्हाला ती योजना महानगरपालिकेकडे चालवायला दिली, आणि महानगरपालिकेकडे चालवायला दिल्यानंतर आम्हाला पत्र द्यावं लागलं की बाबा आम्हाला ते पाणी पुरवठा योजना वगळा, आम्हाला नव्याने पाणी पुरवठा योजना करायची आम्हाला स्वतःची. मग त्यावेळेस स्वर्गीय R.R. पाटील साहेबांनी आम्हाला मदत केली, ग्रामविकास खातं होतं त्यांनी मदत केली, आणि आत्ताचे पालकमंत्री आणि अजितदादा पवार साहेबांनी त्या टायमाला मदत केली, आणि ते वाघोलीचं त्या स्कीम मधून वगळलं, आणि आम्हाला नव्याने ते पाणी पुरवठा योजनेला मंजूर करायला मदत झाली. असे काही जुने जाणते लोक सांगतात की वाघोली गावामध्ये कावडीने पाणी आणलं जायचं, तुम्ही पाहिलं तो का? कावडीने पाणी म्हणजे मी स्वतः डोक्यावर हांडे घेऊन पाणी आणलेले, किंवा मी स्वतः 2-2, 3-3 किलोमीटर वरून सायकलला डबे अडकून पाणी आणलेले. त्यामुळे वाघोलीला पाण्याचा संघर्ष हा नवा नाही, हा जुनाच आहे. आणि ज्या कार्यकर्त्यांनी डोक्यावर हांड घेऊन किंवा कावडीने पाणी आणायचं, त्याला माहिती की पाणी आणायला काय त्रास होतो महिला भगिनींना. म्हणून आम्ही नव्याने पाणी पुरवठा योजना ओढूवरून करायचं ठरवलं, आणि ते वरून त्याला बऱ्याचशा म्हणजे ग्रामविकास खात्याच्या बऱ्याचशा तुमचं हागणदारी मुक्त गाव आहे का, स्वच्छतेमध्ये भाग घेतला का, अशा अनेक अडचणी होत्या. त्या अडचणी मात करून त्याला गुण असायचे, आणि त्या गुण तक्क्यात मध्ये जर गाव बसलं तर त्याला नळ योजना मंजूर व्हायची. आम्ही ते करत असताना ते गुण तक्क्यात बसल्यानंतर ते गाव, आणि ते आम्ही मंजूर पण ठरणार. नाना कटके सरपंच असताना त्याचा आराखडा बनवला, मी असताना ते मंजुरीला गेलं, त्याच्यावर आम्ही अभ्यास केला, ते मंजूर केलं. आणि नंतर मी जिल्हा परिषदला गेल्यानंतर त्या योजनेला मुहूर्त लागला की बाबा भूमिपूजन झालं, आणि ती योजना काम बऱ्यापैकी चालू झालं, आणि ते काम करता करता आमचे 4-5 वर्ष तर याच्यातच गेले. आणि त्यावेळेस आमचं टार्गेट होतं, कारण साधारण बघा 2006-07 जी योजनेला आम्ही पाठपुरावा करायला सुरुवात केली, आमचं टार्गेट होतं की 2020 पर्यंत आम्हाला या लोकसंख्येला पाणी पुरल, असं टार्गेट होतं. म्हणजे ते पण वाघोलीमध्ये त्या योजनेला थोडा उशीर झाला. योजना आली, त्यानंतर ती योजना चालू झाली 11-12च्या दरम्यान, ती योजना 9-10च्या दरम्यान चालू झाली. आणि साली चालू झाल्यानंतर त्यावेळेस जो ग्रोथ होता शहराकडून ग्रामीण भागाकडे वाढण्याचा, शहराच्या पट्ट्यावर आम्ही होतो लगेचच, तो ग्रोथ इतका मोठा होता
की आम्हाला त्या योजनेचं पाणी ज्यावेळेस पाणी वागुलीत आलं त्याच वेळेस पाणी आम्हाला एक दिवसाआड द्यावाची वेळ आली. म्हणजे आम्ही 2013-14 तर पाणी आता पुढे 7 वर्ष तर पाणी घेतो. मग त्या परत पाण्याचा शॉर्टेज आम्हाला जाणवला, पण त्यातून आम्ही वेगवेगळ्या सोर्सेस करून त्या भागातील लोकांना पाणी द्यायचा नक्की. प्रयत्न केला. तुम्ही तुमच्या काळातली वाघोली पाहिलेली, वाघोली गाव पाहिलेली, तुम्ही जे आता त्याचं वर्णन केलं, तेव्हाची वाघोली आणि आता बदलत गेलेली वाघोली, आत्ताची वाघोली, काय फरक जाणवतो? खरं पाहायला गेलं तर त्या काळामध्ये ज्या टायमाला 92 असेल किंवा 97च्या आम्ही निवडणुका लढवल्या, त्या काळाची वाघोलीमध्ये टू व्हीलर बी मोजक्या लोकांकडे होत्या. बर, 4 चाकी मला वाटतं 1-2 लोकांकडेच होत्या. 2 लोकांकडे 2-3 लोकांकडे 4 चाकी होत्या. कारण कितवं त्यामध्ये वर्ष आहे? ते 92चं. आणि खरं पाहायला गेलं त्या टायमाला आमच्या गावची म्हणजे स्वर्गीय विठ्ठलराव सातव हे राजकारणात होते. त्यानंतर माणिकराव सातव राजकारणात आले, दशरथराव सातव राजकारणात होते, आनंदराव शिंदे राजकारणात होते. अशी आमच्या गावची जी राजाराम सातव म्हणून आमचे ते राजकारणात होते, एक युवा चेहरा म्हणून आले. अशा अनेक लोकांची नावं सांगता येते की राजकारणामध्ये त्या लोकांनी वाघोलीसाठी योगदान दिलेलं आहे. आणि त्या योगदानात आपण काय भर टाकू याचा, कारण काळ बदलत गेला, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी यायला लागली, त्याचा उपयोग करून आपल्याला कसं राजकारणाची दिशा बदलत गेली काय, की त्या टायमाला लोक राजकारणाकडे कुठलाही गाव असायचं. खरं पाहायला गेलं तर आम्ही हे आमचा जो ग्रुप होता आनंदराव शिंदेचा, ते पाहायला गेलं तर एक समाजवादी म्हणजे काकडे आपल्या काकड्यांच्या घराण्याशी कनेक्टिंग होते, संभाजीराव काकड्यांशी. आणि ते आणि पवार साहेब एकत्र राहिल्यानंतर आमचा ग्रुप सगळा पवार साहेबांकडे गेला. मग आनंदराव शिंदे ते आमचे पवार साहेबांकडे, पण तेव्हापासूनच आम्हाला ती ओढ राजकारणाची लागली. पवार साहेबांनी राष्ट्रवादी वेगळी केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचं आम्ही काम करायला लागलो. मग अजितदादांच्या माध्यमातून काम केली. 2000 साला मला वाटतं 5 मला 2002 साठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली. नंतर अजितदादांनी 2005 ते 10 पर्यंत PMC बोर्डाचं सदस्य केलं कमिटी. तिथून जी काम करण्याची संधी मिळाली. पण त्यावेळेस वाघोली जी होती त्यावेळेस अतिशय ग्रामीण भाग होता आणि ते काम करायला मजा यायची. आता जी वाघोली दिसते, जगमगाट दिसते, मोठे शहराचं रूप आलेलं आहे, त्यामध्ये आपलं काय योगदान आहे? आता योगदान माझ्यापेक्षा माझ्या गावातील प्रत्येक नागरिक तुम्हाला माझं योगदान सांगेल. वाघोली कशी वाढली, वाघोलीचं डेव्हलपमेंट कसं झालं, कोणी केलं, ह्या मी तर एकट्याला श्रेय घेणार नाही. कारण त्यावेळेस माझ्या ग्रामपंचायत मध्ये सदस्य, सरपंच ही ती बॉडी माझ्या बरोबर होती. पण एक माणसाला व्हिजन लागतं, कुणाच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो, ते काम करताना काय लागतं. वाघोली तर आजही तुम्हाला केलं तर तुम्हाला कुणी सांगन किंवा पुढे गेलं तर ते माझा हातून विकास झाला की असं लोक आवर्जून सांगतात. मला एक वाघोलीला डेव्हलप करणारा एक कार्यकर्ता म्हणून लोक संबोधतात. आणि एक जाणीव असल्यामुळे मला ड्रेनेज लाईन पासून पाईपलाईन असून कुठलाही गल्ली बोळातला असेल तर मी ग्राउंड रूटला काम करणार असल्यामुळे लोकांना माहिती होतं. आणि मी खरं पाहिलं काम करताना एक याच्यात समाधान वाटतं की वाघोलीचा विकास करणं हे माझं एक ध्येय होतं. तुम्ही झेडपी निवडणूक लढवली, अपक्ष म्हणून जिल्हा परिषद लढवली आणि त्याच्यात विजय मिळवला. त्यापुढे जाऊन तुम्हाला अध्यक्षपदाची सुद्धा संधी आली होती, कारण अपक्षांचं नेतृत्व तुम्ही करत होते. मात्र तुम्ही सभापती पद पण सोडलं. तुमच्या दातृत्वाबद्दल अनेक जण असं बोलत असतात, तुम्ही अशी संधी का नाकारता? काय असतं माहिती का, राजकारणामध्ये काम करताना अनेक अडचणी येत असतात. तुमचे जर राजकारणामध्ये ओळखी नसतात किंवा कुटुंबाचं नातेवाईक राजकारणामध्ये नसतात, एक वरच्या लेवलला नसेल तर ते तुम्हाला अडचण येतात. मला सांगायला काहीच हरकत नाही की मी 2002 पासून जिल्हा परिषद निवडणूक लढवायचं माझ्या डोक्यात होतं. काय त्या टायमाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्ह्याचा उपाध्यक्ष झालो. त्या टायमाला तरुणांची एक फळी तयार केली. त्या टायमाला त्यावेळेस मला तिकिटामध्ये डावललं गेलं. त्यावेळेस आमचे गुरु नाना कटकेंना उमेदवारी दिली. त्यावेळेस आम्ही काम केलं. त्याच्यानंतर 2 वेळा डावलल्या गेल्यानंतर माणसाला वाटतं की आता आपलं राजकीय कारकीर्द संपवायचा विचार चाललाय का काय असं वाटायला लागलं. परंतु मला सांगायला आनंद होतो की मी अजितदादांनाही बोललो की मला जिल्हा परिषदला काम करायचे. आमच्या विभागाचे त्या टायमाला पिंपरी चिंचवड हा आपला हवेली एकच मतदारसंघ होता. त्यावेळेस आमदार आमचे सहकारी मित्र आमदार आपल्या
विलासरावजी लांडे साहेब होते. हम्म. त्यांचं एवढं काम केलं आम्ही की त्यांना की तिकडं शहरातून ग्रामीण भागाला याची गरजच पडायची नाही, एवढं आम्ही काम केलं. मी असं माझे सहकारी प्रदीप दादा असं सुभाष जगताप असं आम्ही बऱ्याचशा मंडळींना घेऊन कामं केली. कामं केल्यानंतर झेडपीला म्हणलं मला उभं राहायचं. योगायोगाने झेडपीचा मतदारसंघ ओपन निघाला. ओपनने निघाल्यानंतर 100% आता ह्यावेळेस मलाच खात्री आहे उमेदवारी मिळेल असं मला वाटायचं. कारण आमदार बरोबर जवळचे दादांनी मागच्या वेळेस तुला थांब, तुला पुढच्या वेळेस संधी देतो असं अजितदादांनी सांगितलेलं. त्यामुळे मला संधी मिळाली असं ज्यावेळेस वाटायचं त्यावेळेस म्हणलं आता आम्ही ग्राउंड रूटला जिल्हा परिषद तयारी करायला सुरुवात केली. तयारी करीत होतो. परंतु योगायोगाने काय आलं की आपण पाहतो ना की ज्यावेळेस मतदान किंवा उमेदवारी देण्याची वेळ येते त्यावेळेस एक तर ज्येष्ठाकडे पाहिलं जातं किंवा तुमची या मतदारसंघामध्ये मतदान किती आहे तुमच्या कुटुंबाचं किंवा तुमच्या भावकीचं ते पाहिलं जातं. आणि आमच्याकडं ते मला शिनेरच होते. वाघोलीबाचे माजी सरपंच, त्यांनी पंचायत समितीचे सदस्यपद बसवलेलं होतं. ते स्वर्गीय माणिकदादा सातव पाटीलांना उमेदवारी दिली आणि मला अजितदादांनी सांगितलं तुला पंचायत समिती लढवायची. परंतु मी पंचायत समितीला इच्छुक नव्हतं, कारण मी गेली 5-10 वर्ष जिल्हा परिषद पंचायत समितीचा फार जवळून अभ्यास केला होता. जनतेची कामं करायची असेल तर पंचायत समितीपेक्षा जिल्हा परिषदला महत्व देणं गरजेचं होतं. म्हणून मी दादांना सांगितलं की मला जिल्हा परिषद लढवायची, देता आलं तर जिल्हा परिषद. आणि तुम्ही आता अजितदादांचा उल्लेख केला तर आता या विधानसभेला सुद्धा तुम्ही अजितदादांना एक शब्द दिला होता की मी माऊली कटकेंना निवडून आणणार. आता तेच माऊली कटके या महापालिका निवडणुकीला तुम्हाला मदत करतील, सहकार्य करतील असं वाटतंय का? नाही, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिरूर हवेलीची जागा कुठल्या पक्षाला मिळेल हा सर्वात मोठा पेच होता. आम्ही आमचे सहकारी मित्र प्रदीपदादा कंदांसाठी आवर्जून त्यांच्या उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करीत होतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आपल्या दोनचे आमदार आदरणीय राहुलदादा कुल असतील, यांच्या माध्यमातून आम्ही म्हणजे प्रयत्न करीत होतो. प्रयत्न काय करीत होतो की ही जागा स्वर्गीय बाबूराव पाचारणे म्हणून यांनी भाजपचे आमदार म्हणून काम केलेलं होतं. आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर ते राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यानंतर ते पवार साहेबांकडे गेले, त्यांच्या गटात होते. म्हणून एक तर जागा ही बीजेपीला मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करीत होतो. आणि त्यावेळेस माऊली हे शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंबरोबर होते. त्यामुळे माऊलींचा म्हणजे राष्ट्रवादीकडं असा उमेदवार नव्हता की तो अशोक पवारला फाईट देईन. त्यामुळे आम्ही भाजप म्हणून आणि प्रदीपदादा कंद म्हणून आम्ही संपूर्ण त्यांचा प्रयत्न करत होतो. आणि योगायोगाने ती जागा राष्ट्रवादीला मिळणार असं ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही देवेंद्रजीकडे गेलो. अजितदादांनी आम्हाला बोलवलं की ही जागा मी घेणार आहे, तुम्ही मला सर्वांनी माझ्या उमेदवाराला मदत करायची. त्यावेळेस अजितदादांनी आम्हाला बोलून घेतलं. त्यावेळेस माऊली कटके असन, प्रदीप कंद असन, मी असन किंवा शशिकांत दसगुडे असन, हे आम्हाला सर्वांनी आमची एकत्र चर्चा झाली. चर्चेमध्ये आम्ही असं ठरवलं होतं की बाबा दादा जागा तुमच्या पक्षाला मिळाली किंवा भाजपला मिळाली तर या दोघांपैकी एकानेच उभं राहिलं पाहिजे. कारण माऊली कटकेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता, त्याला दादांनी शब्द बी दिला होता की तुला उमेदवारी देऊ म्हणून. आणि त्याची तयारी बी माऊली कटकेंची चालू होती, प्रदीपदादाची तयारी होती. आणि ज्यावेळेस असा प्रयत्न आला की जागा कुणाला मिळणार आणि जागा मिळाली तर हे दोघं बंडखोरी केले तर म्हणजे दोघं निवडून येणार नाही आणि निवडून येणं अशोक पवार, अशी परिस्थिती होती. मग त्यावेळेस आम्हाला अजितदादांनी दुसऱ्यांदा बोलवलं. मला सांगितलं बाबा प्रदीपदादाची माघार घ्यायची जबाबदारी तुझी, काय वाघोलीमध्ये तू काम करणार का? माऊलीचं माझं थोडं राजकीय थोडं बिनसलं होतं, परंतु ते मी जी माऊलीच्या वडिलांच्या हाताखाली मी शिकलेलो आहे राजकारण, माऊली माझ्याकडं शिकला, याच्यामध्ये काय वावगं नाही. कारण शेवटी काम करताना जरी आपला कार्यकर्ता आमदार होत असेल तर कुणाला दुःख मानायचं काहीच कारण नाही. मी त्या संकोच बुद्धीचा अजिबात नाही. कारण मला
आमदारापेक्षा मला माझं गाव कसं डेव्हलप होईल हे माझं विजन असतं आणि मला गावातले लोक कशी समाधान राहते हे होतं. माऊली कटके तुम्ही केलेल्या मदतीची परतफेड करतील का? मी पुन्हा विचारतो. हे बघा, आता एक तर महानगरपालिकेमध्ये महायुती होती का नाही हाच पहिला प्रश्न आहे. ती झाली तर माऊली पुढे पण माऊली कटकेंवर तुमचा विश्वास आहे की नाही? हे बघा, त्याच्या माऊलीसाठी मी प्रामाणिक काम केलेलं आहे. भविष्यात माऊली माझ्यासाठी काम करेन याची मला 100% आशा आहे. कारण शेवटी महायुती म्हणून आम्ही काम केलेली. महायुतीचा धर्म मी वागुले आणि पंचक्रोशीत पाळलेला आहे. प्रदीप दादा आमच्या भाजपच्या सर्वांनीच पाळला. आता भाजपाने हे एकत्र लढलं तर त्याला काहीच अडचण येणार नाही माऊलीला काम करायला. परंतु वेगवेगळे लढलं तर परमेश्वर सद्बुद्धी देणारच आहे. पण मला माझा एक आत्मविश्वास जगवतो की माऊली मला 100% मदत करेन, काम करेन, याचे मला आत्मविश्वास आहे. राहुल कुल असतील, प्रदीप कंद असतील, तुमच्या मैत्रीची फार चर्चा होत असते, काय नातं आहे? मी सांगतो ना, हवेलीचे आमदार विलास लांडे हे ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस हवेलीच्या ग्रामीण भागाची जी तुरा होती, त्या ग्रामीण भागामध्ये 4-5 जिल्हा परिषद गट यायचे हवेलीचे. त्या संपूर्ण गटा म्हणजे परिसराची जबाबदारी प्रदीप दादा आम्ही असं ना, मला कुठं कामं टाकायची, कुठं काय करायचं, लोकांच्या अडचणी काय आहे ते पाहायचं, आम्ही त्यांच्यापर्यंत व्हायचं. त्यामुळे दादाची माझी एकदम मैत्री झाली. राहुल दादांच्या मी ग्रामपंचायतमध्ये काम करताना राहुल दादांच्या वडील स्वर्गीय अण्णा आमदार होते. त्या टायमाला मी आमच्याकडे काय आमदार असलं तर ते मोठ्या गटाकडे असायचा, आमच्याकडे नसं. मग अपक्ष आमदार असायच्या राहुल दादांचे वडील, मग मी त्यांच्याकडे जायचं, त्यांच्या माध्यमातून कामं करून घ्यायची वाबुलची. मग अशामुळे राहुल दादांचं कॉन्टॅक्ट झालं, मैत्री झाली. प्रदीप दादा राहुल दादा आमची मैत्री झाली आणि त्या मैत्रीतून कालांतरानं राहुल दादांचं आमचं नातं बी झालं. काय की राहुल दादांच्या मामाच्या मुलाला माझी पुतणीचं लग्न ठरलं आणि ते त्याच्या अगोदर आमची मैत्री होती. म्हणजे ते त्यामुळं प्रदीप दादाची आमची मैत्री एकदम घट्ट आहे. तुमचं त्यांच्याशी जमलं, प्रदीप कंद यांच्याशी जमलं, पण माजी आमदार अशोक पवारांशी का जमलं नाही? खरं पाहायला गेलं ना, मी मगाशी माझ्या याच्यात उल्लेख सांगितला, प्रामाणिकपणे अशोक बाप्पांचं पहिल्या टर्म मध्ये काम करत होतो. पण त्यांना मला एक जाणवतो, म्हणजे आता त्याला काय त्यांनी समजून घ्यावं, ते जरा लोकांचं जास्त ऐकतात. म्हणजे जवळच्या कार्यक्रम त्यांना मी प्रामाणिक म्हणजे अजितदादांना मी सांगितलं की समोर आपण करा, मी काम करतोय त्यांचं. आणि माझी नंतर जमायचं काम का असं आहे की ज्या टायमाला मी अपक्ष म्हणून निवडून आलो, राष्ट्रवादीला बहुमत नव्हतं जिल्हा परिषदला. आमचा अपक्षांचा गट 7-8 जणांचा, आम्ही जिल्हा परिषदचा गटनेता मी झालो. अजितदादांनी मला फोन करून बोलवलं आम्हा सर्वांना आणि सांगितलं बाबा परत भविष्यात विलास लांडेंच त्याला साक्षीदार आहे की भविष्यात तुला जिल्हा परिषदला सभापती पदाची संधी आम्ही देऊ. आणि कारण पंचायत समितीला हवेलीला बी राष्ट्रवादीचं बहुमत नव्हतं, आम्ही जवळ 4 अपक्ष होतो सदस्य. राष्ट्रवादीचे पंचायत समितीत 4 अपक्ष माझे निवडून आले होते. मग त्याच्यामध्ये तिथं बी तुम्हाला संधी देऊ. परंतु मी बाबुराव पाचरण्यांचं अपक्ष म्हणून त्यांचं काम केलं होतं, कारण मला बाबुराव पाचरण्यांना राष्ट्रवादीत घेतलं आणि परत त्यांना उमेदवारी दिली नाही. ते एक मला म्हणजे एक भावनिक मुद्दा बी झाला होता. आणि मी बाबुराव पाचरण्यांचं काम केलं. अशोक पवारला मी जिल्हा परिषद सदस्य असताना बाबुलीमध्ये म्हणजे 1000च्या आसपास मतं पडली असतील आणि बाबुराव पाचरणे 4,4,500 मतं पडली. त्याचा त्यांच्यात राग असन. आणि पण त्यांनी मला जिल्हा परिषदला सभापती पद मिळू नये याच्यासाठी भरपूर प्रयत्न करायला. ठीक आहे, दादांनी मला सांगितलं की आता आमदारच तुझा विरोध करतोय तुझ्या भागातला, तर मला देता येत नाही. मला अडचण नव्हती, मी काय पदासाठी कधीच काम केलं ना, कारण दादांनी मला गावासाठी, पवार साहेबांनी गावासाठी भरपूर असं केलेलं होतं. आणि ते केलं असल्यामुळं त्यांनी जे गावासाठी माझ्या केलेलं आहे त्याच्यापेक्षा पद फिक्क होती काय, त्याच्यामुळे मी ते काम केलं नाही आणि त्यांना जमलं नाही. आणि नंतर मला मी जिल्हा परिषद निवडणूक सदस्य झाल्यानंतर परत गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक लढवली. मी सदस्य झाल्यानंतर जिल्हा परिषदचा कार्यकाळ संपल्यानंतर परत सदस्य म्हणून ग्रामपंचायत 13 साली लढवली. आणि त्यावेळेस लढवली त्यावेळेस अशोक पवारच आमदार होते. आणि परत विधानसभेच्या निवडणुका परत 14ला येणारच होत्या. आणि मी जिल्हा परिषद मध्ये त्यांच्या विरोधात म्हणजे असा त्यांच्या मानसिकता होती की हा रामभाऊ दाभाडे हा अशोक पवारचा विरोधकच आहे.
जरी पक्षाचं काम करीत असलो तरी. आणि त्या टायमाला मी ग्रामपंचायतमध्ये परत एक ग्रामपंचायत आपल्या गावाला एक गार्डन असावा म्हणून एक गायरान क्षेत्रामध्ये 3 एकरामध्ये गार्डन डेव्हलप करायचा निर्णय घेतला. सर्व लोकवर्गण तो गार्डन डेव्हलप केलं. त्याला गावातले अनेक सहकार्य माझे असतील, राजकीय पुढारी असतील, सर्वांनी सहकार्य केलं. ते गार्डन उभं राहिलं. आणि एक मनोभावी इच्छा होती की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा होते की माझ्या गावाचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते व्हावं. काय अशी एक इच्छा होती. ग्रामपंचायतच्या ऑनलाईन सिस्टम सेवा केली होती, त्याचं उद्घाटन व्हावं. एक वर हॉल बांधला होता, त्याचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते व्हावं अशी एक इच्छा होती. परंतु अजितदादांना भेटून मी तारखा मागितल्या. अजितदादांनी मला आत्ताचे शिवगजानन पाटील साहेब आहेत इथं, त्यांना सांगितले यांना काय तारखा द्या. परंतु अशोक पवारांनी वाघोलीच्या ग्रामपंचायत रामभाऊ दाभाडेच्या उद्घाटनाला अजित पवार येऊ नये याच्यासाठी पूर्ण सांगितलं. आणि सांगितल्यानंतर ती दादा काय मला वेळ द्यायना. वेळ देण्यानंतर मी काय संघर्षातला कार्यकर्ता आहे. मी माझ्या गावातील लोकांच्या जीव मोठा झालेला कार्यकर्ता आहे मतदानाच्या. आणि त्यामुळं मलाही एक माझ्यातला एक युगो जागृत झाला. आणि मी बाबुराव पाचनांना फोन केला. त्या टायमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्रजी फडणवीस साहेब. म्हणलं मला फडणवीस साहेबांची भेट घ्यायची काय. आणि त्या फडणवीस साहेबांचं एक लोकांमध्ये असं मोठ्या प्रमाणात झालं की काम करणारा माणूस किंवा ओळख निर्माण होत गेली. आणि आम्ही आकर्षित व्हायला लागलो होतो. म्हणलं फडणवीस साहेबांच्या हस्ते आपल्याला उद्घाटन करायचं. आणि बाबुराव पाचारणे असन, मी असन, आमचे सहकारी सुंदरे असन, आम्ही सर्वजण गेलो दादरला. आम्हाला तिथे भेट झाली. आम्ही भेट गेल्यानंतर फडणवीस साहेबांना पंकजताई मुंडे आणि विनोद तावडेजी होते, यांना सांगितले की आम्हाला उद्घाटन, आम्ही सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पण आमचा प्रवेश नाही करणार, पण आम्हाला उद्घाटन तुमच्या हस्ते करायचे. ते आमच्याकडे पाहत राहिले. प्रवेश नाही करणार पण उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं काय. पण आम्हाला सांगितलं 100% उद्घाटनाला आम्ही येऊ. त्यांनी तारीख दिली. तारीख दिल्यानंतर आमच्या उद्घाटनाला फडणवीस साहेबांना उशीर झाला. परंतु विनोद तावडेजींनी वेळेत आले, त्या ठिकाणी उद्घाटन केले, गार्डनचं उद्घाटन केलं, ऑनलाईन सेवेचं उद्घाटन केलं. आणि त्याच्या उद्घाटनाच्या 2-3 दिवस अगोदर अजितदादांचा फोन आला. तो मला सांगितलं त्यांच्या दादांच्या स्टाईल मध्ये, ते दादांची स्टाईल आम्हाला माहिती असते. काय रामदास तू भाजपमध्ये प्रवेश करणार आहे? म्हणलं प्रवेश नाही करणार. मग तू देवेंद्रजींना त्यांना भेटला का? हो म्हणलं भेटलो. नाही उद्घाटनाची तारीख तुमची कोण मिळाना म्हणून त्यांच्या हस्ते उद्घाटन घ्यायचं मी ठरवलं. म्हटलं माझ्या बॉडीने सगळ्यांनी. तुला कोणी सांगितलं मी तारीख नाही? तुमच्या पीएला विचारा. अरे ते तुझा आमदार विरोध करतो. म्हणलं तुम्ही आमदारच आहे का? मी आमच्या सदस्यांचा ऐकतो काय. मग म्हणलं मी त्यांच्या हस्ते तारीख घेतलेली, मी त्यांच्या हस्ते उद्घाटन. ठीक आहे, मी तू नीट विचार कर. नंतर आमच्या बऱ्याचशा सहकार्यांनी सांगितलं की दादा रामभाऊ दाभाडे एक गावाचे म्हणजे ते आपल्याकडून जाणं, त्याला हे करा, तारीख द्या. मला अचानक दादा शिरूरला कार्यक्रम होता. आणि शिरूरला कार्यक्रम होता असताना मला वाटतं प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन होतं. अशोक पवार बी गाडीत असतील. आणि मला त्याच्या 2 दिवस अगोदर दादांचा फोन आला, मी उद्या परवा शिरूरला उद्घाटनाला जाणार आहे, तुझी जी उद्घाटन असेल ती उद्घाटन करतो. मी दादाला हात जोडून फक्त नम्रपणाने विनंती केली, दादा मी वेळ घेतलेली काय, तुम्ही उद्घाटन करू, तुम्हाला मी काय अडवू शकत नाही. तुम्ही उद्घाटन केलं तर मला गावात थांबता येणार नाही. कारण मी त्यांची सन्माननीय देवेंद्रजी, पंकजताई आणि विनोद तावडेंची वेळ घेतलेली. मला त्यांच्या हस्ते उद्घाटन करायचे आणि तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता, मी काही तुमच्या पुढं नाही म्हणणार. पण दादांनी तेवढं मला सांगितलं ठीक आहे ठीक आहे. केल्यानंतर तोपर्यंत आमचा भाजपमध्ये प्रवेश हा काही ठरलेला नव्हता. पण दादांचा जो नियोजित दौरा त्या दिवशी झाला आणि त्या दिवशी दौरा झाल्यानंतर जे आमचा सहकारी मित्र मंगलदास बांदल त्या गाडीत होते. त्या गाडीत असल्यामुळं मला त्या गाडीत काय काय किस्से व्हायचे कळायचे. आणि अजितदादाने अशोक पवार बी गाडीत होते.
गाडी सुरू होऊन वडगाव रासेकडच्या भागात झाली होती आणि रासेला चालले असताना मंगलदास बांदल, कारण माझ्याबरोबर जिल्हा परिषद अपक्ष म्हणून आम्ही सगळं सहकारी मित्र सोबत होते. त्यांनी दादाला म्हणलं, दादा आमचा सहकार्याला बोलला ते भाजपमध्ये प्रवेश करतील, तुम्ही त्यांना साधा समजून सांगा. तर दादा म्हणले का दादा काय बोलायच्या अगोदरचा अशा पवारने सांगितलं, जाऊ द्या येणारा माझ्या नावाचा एकेरी उल्लेख करून जाऊ द्या, काय त्यांनी गेलं तर वागुलीत काय फरक पडणार नाही. काय हे असं बोलल्यानंतर मंगलदास बांदलची त्यांची थोडं शाब्दिक चकमक बी झाली आणि तो किस्सा मंगलदास बांदलने मला माझ्या कार्यकर्ते संध्याकाळचे आमची उद्घाटनाची तयारी चालू होती आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये सांगितलं आणि फोनवर सांगितलं. ते सर्व कार्यकर्त्यांनी ऐकलं. तर आमच्या कार्यकर्ते म्हणले, जाऊ द्या त्याला अशा बापूंना जर आपला विश्वासच नाही तर आपण भाजपमध्ये प्रवेश करू. आम्ही त्या दिवशी रात्री बाबूराव पाचरणांना सांगितलं आम्हाला प्रवेश करायचा आहे म्हणून उरुळी कांचनला सभेची तारीख ठरली. उद्घाटन करून आम्ही सर्वजण उरुळी कांचनला जाऊन प्रवेश करणार होतो आणि त्याप्रमाणे आमच्या ठरल्याप्रमाणे नियोजन झालं. आम्ही प्रवेश केला. विनोदजी तावडे साहेब होते, त्यांच्या शुभ हस्ते प्रवेश केला. पण मला एक आवाजाच्या बाबतीत किस्सा सांगायचा आहे. सांगा ना. कारण नेता कसा असावा काय त्याचं उदाहरण म्हणजे देवेंद्रजी कोण शिकण्यासारखे. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, अजितदादा पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता, स्वर्गीय आर पाटलांना मानणारा कार्यकर्ता. कारण आर पाटलांनी माझ्या जीवनामध्ये सर्वात जास्त मला राजकीय बाळाकडून कुठे असेल तर आर पाटलांकडून मी शिकलेलो आहे. आणि पहिल्यांदा देवेंद्रजीला भेटलो, यांचा वेळ दिला, पण ट्रॅफिकमुळे त्यांना आमच्या प्रवेशाच्या ठिकाणी यायला उशीर झाला. पाऊस पडत होता. विनोदजी तावड्यांची सभा झाली. विनोदजी तावडे गेले, परंतु देवेंद्रजींचा फोन आला, बाबूराव पाचरणांना काय मी उरुळी कांचनला पोहोचतोय, पुढे येऊ. मग देवेंद्रजींनी उरुळी कांचनला आले. उरुळी कांचनला आल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या संसदाला प्रवेश केला. म्हणजे आता तुम्हाला ताकद देऊ आपलं सगळं सांगितलं. पुणे ट्रॅफिक मध्ये विषय सांगितला, ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे येता आलं नाही ते सगळं सांगितलं. मग मला देवेंद्रजी प्रदेशाध्यक्ष होते, त्यांच्याबरोबर कर्जतकर म्हणून त्यांचे सहकारी होते आणि बाबूराव पाचरणे मला म्हणले तुम्ही माझ्या गाडीत बसा. गाडीत मध्ये बसल्यानंतर आम्ही उरुळी कांचन पासून ठेऊर फाट्याच्या मध्ये थांबलो. गाडीत थांबल्यानंतर मला म्हणले, आता मला तुमच्या लोकांच्यात काय बोलतात, काय काय अडचणी आहे, तुमच्या समस्या काय आहे, मागणी काय आहे. देवेंद्रजीने मला तिथं विचारल्यानंतर मी त्यांना सांगितलं, म्हणलं साहेब माझ्या काय अडचण आहे, माझ्या गावासाठी मला काम करायचे, गावासाठी मला मदत करा, गावाच्या अडचणी सोडत मदत करा. आणि ते म्हणले ठीक आहे. आणि योगायोगाने मी आपलं सहज म्हणलं, दादा म्हणलं फडणवीस साहेब आमच्या राहुलदादांना उमेदवारी देणार आहे का नाही. कारण ते राहुलदादांना उमेदवारी, ते म्हणले तुझ्या मित्राची सोय आमची झालेली आहे, त्यांना उमेदवारी देणार आहे काय. असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मनाला समाधान वाटलं की आपल्या मित्रासाठी बी आपल्याला ते त्यांनी हे झालं. आणि त्यावेळेस मी जाता म्हणलं आता तुम्ही जाणार आहे तर म्हणलं वागुलून चला घरी जेवण करून मग तुम्ही जा काय. तर त्यांनी मला त्या टायमाला एक शब्द दिला होता की मी पुण्यात नगर रोडला कधी येईल ना तर 100% तुझ्या घरी निवासस्थानी भेट देईन. ते एक मला शब्द दिला होता. आणि कालांतराने बाबूराव पाचरणे आमदार झाले, त्यांच्यासाठी आम्ही सर्वांनी मेहनत करून काम करून बाबूराव पाचरणे आमदार झाले आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एक नेता म्हणजे आमची बी छाती अशी फुलून आली की बाबा फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. आणि मग आता ती योगायोगाने त्यांच्या मुख्यमंत्री का नव्याने शाळांचा पिरियड सुरू होणार होता आणि ते शाळांचा पिरियड सुरू होणार होता की त्यांना मराठी माध्यमच्या शाळांना व्हिजिट करायची होती शाळेच्या पहिल्या दिवशी. आणि ते पुण्यात येणार होते आणि ते मला 1 दिवस अगोदर 2 दिवस अगोदर कळालं. तर मी म्हणलं आता तू वाघोलीला इकडे येणार आहे तर आपण पाहू. पण त्यांच्या दौऱ्यात वाघोली बीएच कॉलेजला येणार होते एक होतं. आणि मग मी आपलं सहज गेलो, बाबूराव पाचरणे भेटलो, त्यांच्यावर गेलो. सहज माझं एक पत्र दिलं की साहेब मला असं मी प्रवेश करताना शब्द दिला होता की तुमच्या वाघोली नगर रोडला कधी आलं तर भेट करेल, आपणास वेळ असेल तर आपण घरी चहासाठी येऊ काय. अक्षरशः सांगतो की बीजीएस पासून
माझं घर 3-3.5 किलोमीटर अंतरावर आहे. हम्म, हम्म, आणि त्यांची पहिली व्हिजिट होती येरवड्यातल्या एका शाळेला. हम्म. पण ते शाळा निघाली इंग्लिश मिडियमची. बरं. आणि मग त्यांनी मला त्यांच्या तिथून फोन आला की वाघोलीला आपल्याला मराठी शाळेला व्हिजिट करता येईल का. तर म्हणलं येईल. मग पहिलाच दिवस आमची जेडपीची शाळा. मग आम्ही सर्व कार्यकर्ते, शिक्षक असन, जिल्हा परिषद कर्मचारी सगळ्यांनी शाळा एकदम धुवून घेतली. सगळं म्हणजे एकदम चकाचक करून साफसफाई केली. आणि जिल्हा परिषद शाळा तर आमच्या काही लोकांनी सांगितलं की बाबा असं युटर्न 4 वेळा मारायला लागेल. तर ते म्हणले चालेल, मला वाघोलीतच जायचं. आणि मग वाघोली आल्यानंतर पहिले आमचे ग्रामपंचायत शाळेचं तिथं आले. तिथं मी त्यांना संस्कार स्वीकारलं. तिथून मग आम्ही युटर्न मारून बीजेसला गेलो. बीजेस पासून परत युटर्न मारून मसाई सत्यमला माझं घर तिथं यायला लागलं. तिथून परत युटर्न मारायला आम्हाला वाघेश्वर मंदिरापर्यंत यायला लागलं. असे 3-4 युटर्न बसले. परंतु त्यांनी ते प्रोटोकॉल पाळला. आणि प्रोटोकॉल मध्ये माझ्या व्हिजिट नसताना सुद्धा त्यांनी व्हिजिट दिली. कारण त्यांनी मला बोलले होते. म्हणून मी त्यांचा तो किस्सा गावातून सांगतो की बाबा नेता असा असा असावा की फक्त 1-4-5 म्हणजे वर्षापूर्वी मला शब्द बोललेले त्यांच्या लक्षात राहिलं. त्यांनी आलं त्याच्यानंतर मध्यंतरी मी परत येऊन गेले. इकडे कार्यक्रम होता त्यावेळेस त्यांनी अजून असं प्रोटोकॉल. जास्त प्रेम आहे फडणवीसांचं तुमच्यावर? फडणवीस साहेबांचं तर आहेच, पण ते त्यांना माझ्या प्रेमाच्या मला माझ्यावरच्या प्रेमापेक्षा माझ्या गावासाठी त्यांनी काय काय केलं याचं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही PMRD मध्ये वाघोली माझं गाव होतं. बापट साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. आणि गीते साहेब म्हणून PMRDचे आयुक्त होते. आणि PMRD कडे सगळा वाघोलीचा निधी PMRD कडे जायचा डेव्हलपमेंटचा. आणि मी सर बाबुराव पाचनला घेऊन फडणवीस साहेबांना भेटायला गेलो की मला PMRD मध्ये आयु इस्टेटला एक आंदोलन झालं होतं रस्त्या संदर्भात म्हणून गेलो होतो. ते वेगवेगळ्याने गीते साहेब तिथं होते आयुक्त. आणि मी माझ्या लक्षात आलं आयुक्त तिथे आहे. मग मी फडणवीस साहेबांना म्हणलं साहेब PMRDच्या माध्यमातून मला काहीच कामं मिळत नाही वाघोलीला. एवढं मोठं नागरीकरण होतंय पण तिथे एक काम दाखवण्यासारखं नाही. तर त्यांनी गीते साहेबांकडे पाहिलं. म्हणले हे जे कामं सांगेल ती कामं सगळी करा. बाबुराव पाचन सांगतात ती कामं काय काय कामं करून घेतली? आता बघा मी पहिलं तर आयव्ही इस्टेटचा एक रस्ता करून घेतला. खांदवे नगरचा एक रस्ता करून घेतला. वाघोलीतला तुमचा याचा एक आर्यम शिखर जाणारा एक रस्ता केला. आणि माझं वाघेश्वर मंदिराचा जो तलाव आहे तलावाचे खोलीकरण केलं. त्याला RCC बांधकाम करून घेतलं. भैरवनाथ तलाव केला. असे अनेक कामं PMRDच्या माध्यमातून. कचऱ्यासाठी मला गाड्या मिळाल्या. हे सगळं PMRDच्या माध्यमातून बापट साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून स्वर्गीय बाबुराव पाचनच्या माध्यमातून. म्हणजे अशी जी कामं झाली ती मला पहिल्या कधी काळात झालेली एकदम दिसली नाही. कारण एवढी मोठी कामं त्या ठिकाणी झालं. वाघोलीमध्ये अनेक सध्या पण पाणी प्रश्न आहे आणि ट्रॅफिकचा एक मोठी समस्या आहे. तर फ्लायओव्हर बाबत नुसतं बोललं जातं, केलं काही जात नाही. तर तुम्ही याबाबत काय करणार? आता म्हणजे फ्लायओव्हर म्हणजे बाबत तारखेपासून खांदवे नगर पासून तर पहिला फ्लायओव्हर शिरूरपर्यंत या आपल्या भारताचे केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेबांनी मंजूर केला. ते स्वर्गीय बाबुराव पाचन यांचा पाठपुरावा फार महत्वाचा होता. ते आता कोणी किती जरी म्हणलं तर त्याला साक्षीदार मी आहे. गडकरी साहेबांचा त्यांचा पाठपुरावा होता. आणि ते मंजूर झाल्यानंतर परत शासनाच्या काही महाविकास आघाडीचं शासन आलं. त्यात थोडा तो रेंगाळला. आणि ते रेंगाळल्यानंतर परत गडकरी साहेबांना आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला. मग आता तो घोर ब्रिजचं काम हे राज्य शासन MSRDC गेलेलं आहे. आणि MSRDC ला दिल्यामुळे आता राज्य शासनाच्या माध्यमातून फंडिंग केंद्र सरकार देणार आहे. पण त्याचं काम टेंडर वगैरे सगळं MSRDC करणार आहे. आणि त्यातच आपल्या शहराचे खासदार आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुलांना मोळ यांनी वाघोलीसाठी मेट्रो मंजूर केली. मेट्रो मंजूर केल्यानंतर तो डबल डेकरच पूल होता. आणि मग ते पूल वाघोलीपर्यंत कुणी करायचा म्हणजे MSRDC करायचा का मेट्रोने करायचा याच्याबाबत बरेच म्हणजे दोन्ही यंत्रणेमध्ये डिस्प्यूट चालू होतं. परंतु अजितदादांनी आता मागच्या महिन्यातच एक 8-15 दिवसापूर्वी एक मिटिंग घेतली मेट्रो आणि त्यांच्याबाबत. तर आता मेट्रो वाघोलीपर्यंत डबल डेकरचा पूल करणार.
आणि तिथून पुढचा पूल MSRTC करणार. ते टेंडर प्रोसिजरला आहे, सर्वे झालेला आहे, काम फार मोठे आहे. आपणा सर्वांना बोलायला एकदम ओव्हरब्रिज डबल डेकर होणार हे बोलणं 1 सेकंदाचं काम असतं. परंतु ते काम चालू करताना एक तर पहिलं ट्रॅफिकची समस्या आहे वाघोलीची, आणि ती ट्रॅफिकची समस्या काम चालू झालं तर ट्रॅफिक डायव्हर्ट कशा पद्धतीने करायचं याच्यावर अजितदादांच्या माध्यमातून आम्ही या आमदार माऊली कटके असताना आम्ही सर्व वाघोलीचे पदाधिकारी, प्रदीपदादा असतील, राहुल कुलास, हे सर्व आम्ही काम करतो की जे बायपास कसं करायचं. कारण TP मजेस्टच्या 2 रस्ते बायपास म्हणून दाखवलेले ते करायचे. त्यासाठी PMRD असं आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मिटिंगा झाल्या, शेतकऱ्याला मोबदला मिळाला पाहिजे. मग ते त्यामुळं थोडं डिले होत आहे. कारण थोडा डिले झालेला चालत ते रोड होसपर्यंत. कारण ट्रॅफिकची समस्या काम चालू झालं निर्माण झालं. आत्ताच वाघोलीला ट्रॅफिकच्या समस्येमध्ये चंदननगर मधून जायचं म्हणलं तर अर्धा पाऊण तास लागतो काय. त्यामुळे आणखी जर ते काम चालू झालं तर 2 लेन कमी होणार, 1च लेन चालणार दोन्ही. त्यामुळे ते थोडं काम होईल, पण 100% त्याच्याकडे पाठवा. मग आमचं एकच ध्येय आहे, माझं आणि भाजप पक्षाचं असू द्या किंवा महायुतीच्या शासनाचं असू द्या, वाघोलीची ट्रॅफिकची समस्या सुटली पाहिजे. आणि ते सोडवण्यासाठी जे जे करायला लागेल ते एक कार्यकर्ता वाघोलीचा सुपुत्र म्हणून आम्ही करणारच आहोत. रामभाऊ दाभाडे यांच्या गाडी खरेदीची फार चर्चा होती. ती गाडी होती लेक्सस, आणि ऐश्वर्या राय जी अभिनेत्री प्रसिद्ध, तिची गाडी तुम्ही खरेदी केली. नेमकी लेक्सस गाडी होती म्हणून खरेदी केली होती की ऐश्वर्या रायची गाडी आहे म्हणून खरेदी केली होती? खरं पाहायला गेलं तर तो किस्सा अनेक पेपरमध्ये बी त्यावेळेस आला होता. आणि ती मी जिल्हा परिषद सदस्य असताना मला एक गाडी घ्यायची होती, आणि गाडी घ्यायची होती म्हणून मी आमच्या सेकंड हँड गाडी घ्यायची होती म्हणून आमच्या जी मित्रमंडळी होती, गाडी गॅरेजवाले डेंटिंग पेंटिंग करणारे किंवा मोठे शोरूमच्या सारखे जे होते त्यांच्याकडे प्रयत्न पाहत होतो गाडी. आमचे मित्र आहे वाघोलीतच एक डेंटिंग पेंटिंगचा मोठा व्यवसाय असणारे डेव्हिस आणि धर्मेंद्र म्हणून त्यांचं डेंटिंग पेंटिंग व्यवसाय वर्कशॉप आहे, मोठा वर्कशॉप आहे. त्यांच्याकडे बऱ्याचशा ऍक्टर लोकांच्या गाड्या येतात, बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्यांच्या गाड्या येतात, कारण ते क्वालिटीमध्ये काम असतं आणि त्यामुळे त्यांच्याकडं गाड्या येतात. असंच आम्ही पाहायला गेलो, गाडी घ्यायची म्हणून पाहायला गेलो तर त्यांनी ती लेक्सस गाडी मला दाखवली. मला म्हणली, भाऊ ही गाडी विकायला आहे, ही गाडी घ्या तुम्ही. गाडीचा व्यवहार म्हणजे बोलणं चालणं होसपर्यंत सुरुवातीला मला काहीच माहिती नव्हतं की बाबा ती गाडी कोणाची. परंतु ती गाडी आम्ही व्यवहारामध्ये थोडं कमी जास्त होता. त्यांनी एकदम त्यांच्या तोंडाने म्हणले, भाऊ ही गाडी ऍक्टर ऐश्वर्या रायची आहे आणि ती कमी चाललेली आहे, त्याचं मायलेज कमी, चांगली गाडी आहे, तुम्ही घ्या. एक गाडी त्यांनी वापरलेली गाडी म्हणजे एक फेमस गाडी, नंबर चांगला होता, तुम्ही घ्या म्हणजे हे करा. मी म्हणलं बा गाडी आम्हाला ऐश्वर्याची म्हणून नाही घ्यायची, गाडी चांगली असेल तर मला वापरायला गाडी घ्यायची. आणि ती गाडीचा व्यवहार झाला, गाडी घेतली. आणि ती गाडी घेतल्यानंतर आता तुमच्या आरशीला नाव दिसतच, पहिला ओनर कोण आहे आणि सेकंड ओनर कोण आहे. आता ते त्यांचा पहिला ओनर सेकंड ओनर मी झालो. आता ते आमच्या मित्र JDPच्या मित्रांना सगळ्यांना कळालं की ऐश्वर्याची गाडी घेतली. पण त्यांचे किस्से चालू झाले, तुम्ही भेटला होता का, कशी भेट झाली, कोणाबरोबर गेला होता. मी त्यांना म्हणजे आवर्जून सांगायचं की बाबा माझी त्यांची काय नाही, ही गाडी तिरस्त एका एजन्सीला विकायला आली होती आणि त्यांच्याकडून आपण घेतलेली. म्हणजे असा काय हे नाही की बाबा त्यांच्याकडे आपलं डायरेक्ट कॉन्टॅक्ट झालं किंवा काय असं. पण त्यांना ते खोटं वाटायचं, कारण गाडी आरशी बघितल्यानंतर मूळ मालकाचंच नाव निघायचं काय. मग ते किस्सा बराचसा गाजला होता. किती लोक यायचे बरोबर बघायला गाडी तुमची? गाडी त्या लेक्सस त्या टायमाला मोजक्या लोकांकडे होती. नाही, तुम्ही जेव्हा गाडी खरेदी केली त्यावेळेस JDPतल्या कर्मचारी असतात, मित्रमंडळ आमचे सदस्य असतात, अधिकारी पाहायचे, आवर्जून विचारायचे, भाऊ ते ऐश्वर्याची गाडी कशी चालते, चांगली चालते का, हे असे विचारायचे. पत्रकार मांडव आमचे होते ते विचारायचे. आता कुठे ती गाडी? ती गाडी मी विकली. मी आता विकली, नंतर मी नवीन गाडी घेतली. नक्की. आता जे आपण महापालिका निवडणुकीच्या संदर्भात बोलतोय तर तुमचा प्रभाग क्रमांक 3 सध्या वाघोली आणि विमाननगर या 2 गावाला जोडतोय, तर कसा मेळ घालायचा आता? बघा, आता विमाननगर एक तर
मेट्रोपॉलिटन लोकसंख्या असणारा किंवा दर्जाचा भाग आहे. हम्म, आता काहींना वाटतं की वाघोली ग्रामीण भाग आहे, हम्म, पण वाघोली सुद्धा पुणे महानगरपालिकेत आहे. वाघोली सुद्धा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आलेले आहे. तिथला विकास सुद्धा त्या ठिकाणी आमच्या तिथली सगळे सोसायट्यामधली लोक सुद्धा IT पार्कमध्ये उद्योगधंदा पेठे मोठ्या प्रमाणात आहे. हम्म, वाघोली आणि विमाननगरमध्ये आता फरक काहीच नाही. हम्म, तुम्ही वाघोलीचा विमाननगरचा विकास पहा आणि वाघोलीचा काही भागाचा विकास पहा, बऱ्यापैकी झालेला आहे. हम्म, परंतु एवढंच की विमाननगर लवकर कॉर्पोरेशनमध्ये गेल्यामुळे ते ड्रेनेजच्या किंवा पाण्याच्या सुविधा झाल्या. आणि वाघोली आम्ही आता 3-4 वर्ष झाले कॉर्पोरेशनमध्ये आल्यामुळं आम्हाला आहे. आमचंही वाघोलीसाठी मास्करच्या पाईपलाईनचं काम चालू आहे. हम्म, ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमातून मंजूर झाली. हम्म, लोहगाव वाघोलीसाठी 238 कोटीची ती योजना आहे. हम्म, त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी पाठपुरावा केला. ती योजनेचं भूमिपूजन कामं चालू आहे, तर स्पीडली काम चालू आहे. पाण्याचा प्रश्न 1-1.5 वर्षामध्ये वाघोलीचा पूर्ण संपणार आहे. हम्म, काय अजून आमची वडवरून एक योजनेचं काम PMRDच्या मध्ये ते आता चालू होईल. हम्म, म्हणजे वाघोलीला पाण्याचा प्रश्न राहणार नाही. हम्म, आणि विमाननगरला मी आता ज्यावेळेस फिरतो हम्म, तर वाघोली आणि विमाननगरचं कंपेअर करायचं म्हणलं तर वाघोलीला आमच्याकडे आहे ट्रॅफिकचा प्रश्न. हम्म, मी आत्ताच सांगितलं बरोबर. की 100% ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठीच महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर मी ते योगदान करणार आहे. बरोबर. कारण वाघोलीला आमची एक ओळख निर्माण झाली वाघोलीची की ट्रॅफिकची वाघोली. हम्म, पण तो सोडवण्यासाठी आता वेळ प्रसंगी माझे काही व्हिडिओ पाहत असाल तुम्ही, आम्ही रोडला थांबतो ट्रॅफिक काढतो, आम्हाला त्यात काय म्हणजे लाजण्यासाठी काय नाही. हम्म, आणि विमाननगरला आल्यानंतर इथं पाण्याची समस्या फार मोठी आहे. हम्म, मी बऱ्याचशा ठिकाणी सोसायट्यामध्ये गेल्यानंतर तिथं बाबा पाणी आम्हाला कमी प्रमाणात लोक मिळतं. असमाधानी आहेत. हा प्रश्न बोलतात. प्रश्न बोलतात. आता किंवा सम एरियात गेलं, झोपडपट्टी एरियात गेलं की तिथंही पाण्याचे तिथं रात्री 12 वाजता पाणी येतं. हम्म, त्याच्याकडे लक्ष देणं हे माझं पहिलं कर्तव्य असं की विमाननगर पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देणं. हम्म, त्याचप्रमाणे विमाननगरमध्ये बऱ्याचशा प्रमाणावर अतिक्रमण आहे. हम्म, रस्ते चांगले पाहिजे, फुटपाथ मोकळे पाहिजे. अशा अनेक समस्या लोकांनी जाणून घ्यायला. त्यांना मला एकदा जर संधी मिळाली तर त्यांनाही मी काम करू कसं करू ती भविष्यात लोकांनी म्हणलं पाहिजे की आम्हाला रामभाऊ दाभाडे सारखाच नगरसेवक इथं पाहिजे. अशा पद्धतीनं काम म्हणजे मला राजकारणामध्ये एक कामाची आवड आहे म्हणून मी राजकारणात आहे. एक सार्वजनिक कामं करायची किंवा समाजकारण करायचे म्हणून मी राजकारणात आहे. ती विमाननगरची ही समस्या झाली. या 2 समस्या. लोहगावमध्ये काम करायला फार मोठा वाव आहे. हम्म, काय काम आहे? लोहगावमध्ये ज्या गावठाण सोडून बाकीचं गाव म्हणजे पूर्वेला डेव्हलप झाले, हम्म, तिथं रस्त्याचं फार मोठ्या समस्या आहे, ड्रेनेज लाईनच्या समस्या आहे. तर वाघोलीच्या त्या समस्या जवळपास पाच आहे. पण वाघोलीचा काही भागातच रस्त्याचा समस्या आहे, काही भागात ड्रेनेजच्या समस्या आहे. तसं लोहगावला परिसरामध्ये ड्रेनेज लाईनच्या समस्या भरपूर आहे. रस्ते नाही, हम्म, काय त्या ठिकाणी लाईटच्या समस्या आहे. ती त्या ठिकाणी ते बी करणं गरजेचं आहे आणि ते करावं. आम्हाला सर्वांना संधी मिळाल्यानंतर ते पायाधरण्याने करावं लागणार आहे. तुम्ही तुमच्या राजकीय जीवनामध्ये अनेक चढ उतार पाहिलेले आहेत. आता आगामी महानगरपालिका निवडणुकीला तुम्ही समोर जात आहे. किती आव्हानात्मक वाटते ही निवडणूक? जगा सगळ्याच निवडणुका ह्या आव्हानात्मक असतात. ग्रामपंचायती असू द्या, साधा आपल्या एखाद्या सोसायटीची निवडणूक असली आव्हानात्मक असते. तिच्याकडं कधीच हलक्या पद्धतीने पाहायचं नसतं. हम्म, पण एक स्वतःमध्ये आत्मविश्वास पाहिजे हम्म, की आपण जर लोकांची कामं केली असेल आणि त्या लोकांना आपला विश्वास असेल तर त्या निवडणुकामध्ये कष्ट आपलं असतं, 7 लोक देत असतात. आपण आपल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं. आपलं डोक्यामध्ये काय विजन आहे, लोकांमध्ये काय विचार आहे, आपल्या पार्टीने काय काय कामं केलेली आहे, आपल्या केंद्रीय स्तरावर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काय काम केलेले, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय कामं केलेली, ही लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांची. हम्म, काय आणि ते कार्यकर्त्यांना आज पार्टी भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की तळागाळापर्यंत रुजलेला आहे. या भागाचे माजी आमदार आदरणीय जगदीश मुळीक साहेबांचं काम आहे, खासदार साहेबांचं काम आहे, मुळाचं. हे आम्हाला पोचवायचं काम करायचे. तळागाळापर्यंत ऍक्च्युली भाजप पोचलेली आहे. काय आणि ते काम करून आम्हाला लोकांचा संपर्क साधून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ज्या अडचणी
त्या अडचणी ह्या राज्याचे नेते असतील, केंद्रातले नेते असतील किंवा महानगरपालिका नेते असतील त्यांच्याकडून सोडून घेण्याची जबाबदारी ही आमची राहणार आहे. नक्की तुम्हाला पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर हे होते रामदास भाऊ दाभाडे, ज्यांनी की राजकारणात प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे. आता ते महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांचं आतापर्यंतची राजकीय कारकीर्द असेल, त्यांचे राजकीय मित्र असतील आणि एकूणच सगळ्या गोष्टीवर त्यांनी सविस्तर आपल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, त्यांची मतं मांडलेली आहेत. तुम्ही पाहत राहा लेट्सअप मराठी. नमस्कार. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.